Hello friends, I am Mr. Patil SN from Balwantrao Jhele High School, Jaisingpur. Today we are going to see our ninth chapter, Discount and Commission. First we recall some basic concepts. What is the appropriate number in the following boxes? म्हणजे या ठिकाणी दिलेल्या रिकाम्या जागा आपण भरूया. First, 12 upon 100 is equal to dash dash percent. 12 upon 100 means 12% is equal to 12% by symbolic. Second question, 47% is equal to 47 upon 100. Third, 86% is equal to dash dash upon dash dash. काय येईल उत्तर? 86 upon 100. Fourth question, 4% of 300 is equal to 300 into dash dash upon dash dash is equal to 300 into 4 upon 100 is equal to काय येईल? भाग घालवायचा आहे. 300 गुणिले 4/100 म्हणजे 100 ने 300 ला भागल्यानंतर 3 गुणिले 4 12 उत्तर येईल. फिफ्थ क्वेश्चन, 50% ऑफ 1700 is equal to 1700 into 15 upon 100 is equal to, या ठिकाणी भागाकार करून पुढची रिकामी जागा तुम्ही स्वतः भरायची आहे. नाउ लेट्स डिस्कस. यू मे हॅव सीन सच ॲडव्हर्टाइजमेंट. या ठिकाणी एक जाहिरात दिलेली आहे, मान्सून सेल. अशा प्रकारच्या जाहिराती आपण बघतो. इन सच सेल डिस्काउंट इज ऑफर्ड ऑन व्हेरियस गुड्स. जनरली इन द मंथ ऑफ जुलै सेल्स ऑफ क्लोथ्स आर डिक्लेअर्ड. Find and discuss the purpose of such sales. म्हणजे साधारणपणे जुलै महिन्यामध्ये अशा प्रकारचे सेल्स काढले जातात बघा. वस्तूंचा चांगल्या पद्धतीचा खप व्हावा हा त्यामागचा उद्देश असतो. म्हणून अशा प्रकारचे सेल्स मार्केटमध्ये डिस्काउंट सेल्स उपलब्ध होत असतात. आपण त्याच्यामध्ये मनसोक्त खरेदी करण्याचा आनंद सुद्धा घेत असतो. लेट्स लर्न डिस्काउंट. एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघणार आहोत. मिस्टर सुरेश ओन्स अ सारी शॉप. द डिटेल्स ऑफ सारी सेल्स ऑफ सारीज अँड प्रॉफिट अर्न्ड इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. म्हणजे सुरेश नावाच्या व्यक्तीचं एक साड्यांचं दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये विकला गेलेला जो माल आहे त्याचे डिटेल्स आपल्याला इथं अभ्यासासाठी दिलेले आहेत. सी हिअर, सेल्स इन मंथ, cost price of sari in rupees, selling price in rupees, profit on each sari, number of sarees sold, total profit of the month. या ठिकाणी जून आणि जुलै या 2 महिन्यांच्या विक्रीचे आकडे आपल्याला दिलेले आहेत. जून मधले आकडे दिलेले आहेत. त्यानंतर जुलैमध्ये डिस्काउंट दिलेला दिसतोय. इन द मंथ ऑफ जून cost price of the sari is 200 rupees and selling price is 250 rupees. Profit on each sari is 50. Number of sarees sold is equal to 40. Therefore, total profit of month is 2000. म्हणजे 200 रुपये किमतीची साडी 250 रुपयाला विकलेली आहे. 50 रुपये नफा एका साडीवर मिळालेला आहे. त्या महिन्यामध्ये एकूण 40 साड्या विकलेल्या आहेत. एकूण 2000 रुपये नफा त्या दुकानदाराला झालेला दिसतोय. जुलै महिन्यामध्ये डिस्काउंट दिला गेलाय आणि 200 रुपयाची साडी 230 रुपयाला विकलेली आहे. म्हणजे 20 रुपये कमी करून विकलेली आहे आणि या व्यवहारात नफा 30 रुपये मिळालेला दिसतो. पण विकणाऱ्या साड्यांची संख्या मात्र वाढलेली आहे. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त झालेली दिसते. जून महिन्यात 40 साड्या विकलेल्या आहेत
जुलै महिन्यामध्ये त्या 100 विकलेल्या आहेत. म्हणून 330 into 100 इज इक्वल टू 3000 रुपीज. म्हणजे या ठिकाणी डिस्काउंट दिल्यानंतर नफा वाढलेला आपण आपल्याला दिसून येतो. फ्रॉम द अबाव टेबल इट इज क्लिअर दॅट द डिस्काउंट इज गिवन ऑन each sarees during the sale in July. The profit on each saree is less, but the total sarees sold are more. Hence, the overall there is more income for Mr. Suresh. म्हणजे जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यामध्ये डिस्काउंट दिल्यामुळं मिस्टर सुरेश यांना जास्त नफा झालेला आपल्याला दिसून येते. Each item to be sold has a price tag on it. The price on that tag is the marked price of the item. म्हणजे कोणत्याही वस्तूवरती एक टॅग लावलेला असतो ज्याच्यावर काहीतरी किंमत छापलेली असते. आपण दुकानामध्ये गेल्यानंतर वस्तूची किंमत असते. कपड्यांच्या दुकानात गेल्यानंतर आपण एखादा शर्ट पॅन्ट खरेदी करतो त्यावेळेला त्याला एखादा टॅग असतो आणि त्याच्यावरती काहीतरी किंमत छापलेली असते. त्याला मार्कड प्राइस असं म्हटलं जातं. शॉपकीपर ऑफर्स डिस्काउंट ऑन द मार्कड प्राइस while selling the object. The actual amount by which he reduces the market price is called the discount. म्हणजे दुकानदार ह्या मूळ किमतीवरती काहीतरी कमी करून ती किंमत आपल्याला ठरवून देत असतात आणि जी कमी केलेली रक्कम असते त्याला डिस्काउंट असं म्हणतात. Therefore, the selling price is equal to marked price minus discount. म्हणजे वस्तूची विक्री किंमत कशी ठरते त्याच्यावर जी छापलेली किंमत आहे टॅगवरील आणि त्याच्यामध्ये दिली जाणारी सूट यांची वजाबाकी करून सेलिंग प्राइस आपल्याला ठरत असते. जनरली द डिस्काउंट इज गिवन इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. अ 20% डिस्काउंट implies that an item should be sold by reducing the market price by 20%. That is, if the market price of an item is rupees 100, a discount of 20 is given on it. Hence, the selling price of item will be 100 minus 20, that is rupees 80. म्हणजे एखाद्या वस्तूवरती 20% डिस्काउंट दिला जातो आणि त्या वस्तूची किंमत जर 100 रुपये असेल तर 100 वजा 20 बरोबर 80 रुपयाला ती वस्तू दिली जाते. In such transactions, if the discount is X%, then X upon 100, X% means X upon 100 is equal to discount upon market price. Therefore, discount is calculated by using formula. Discount is equal to market price into X upon 100. More information. At present, online shopping of books, clothes, mobile, etc. is more popular than going to the market. म्हणजे आजकाल आपण ऑनलाईन खरेदी करतो. घरामध्ये आपण ऑनलाईन ऑर्डर टाकून माल मागवत असतो आणि ज्याची आपल्याला घरपोच सेवा मिळत असते. The companies which sell their goods online do not have to spend much on shop and management. म्हणजे अशा प्रकारच्या कंपनी ज्या ऑनलाईन विक्री करत असतात त्यांना दुकानासाठीची गुंतवणूक किंवा खर्च जास्त प्रमाणामध्ये करावा लागत नाही आणि त्यामुळं अशा कंपनीज ह्या थोडासा स्वस्त माल विकत असतात. These companies not only give discount but also gives home delivery. म्हणजे ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीज ह्या वस्तू घरपोच देत असतात शिवाय त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सूट सुद्धा देत असतात. यानंतर आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत. सॉल्व्ड एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल. द मार्केट प्राइस ऑफ अ बुक इज रुपीज 360. द शॉपकीपर सोल्ड इट फॉर 306 रुपीज. हाऊ मच % डिस्काउंट डिड द शॉपकीपर गिव. म्हणजे त्या वस्तूची छापील किंमत आहे 360 रुपये पण तो दुकानदार ती वस्तू 306 रुपयांना विकतो. म्हणजे
त्या वस्तूवरती तो किती टक्के डिस्काउंट देतो असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. सोल्युशन: मार्केट प्राइस इज ₹360, सेलिंग प्राइस इज ₹306. म्हणजे 360 रुपये किमतीची वस्तू 306 रुपयांना विकलेली आहे. Therefore, discount is equal to 360 rupees minus 306 rupees is equal to 54 rupees discount. Now, by using formula, we can calculate the percent discount. On market price of ₹360, the discount is 54 rupees. If the market price is ₹100, let the discount be X. Therefore, discount upon market price is equal to X upon 100. Therefore, discount is 54, market price is 360 is equal to X upon 100. Now by cross multiplying, we get X is equal to 54 into 100 upon 360 is equal to 15. Therefore, 15% discount is given on the book. म्हणजे त्या पुस्तकावरती त्या दुकानदाराने 15% डिस्काउंट दिल्याचे दिसून येते. Now, I know selling price is equal to market price minus discount. वस्तूची विक्री किंमत कशी ठरते? तर त्या वस्तूची छापील किंमत वजा त्याच्यामध्ये दिली जाणारी सूट म्हणजे त्या वस्तूची सेलिंग प्राइस किंवा विक्री किंमत आपल्याला काढता येते. इफ द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज X, then X upon 100 is equal to discount given upon market price. Now, commission. What is mean by commission? ज्याला आपण दलाली म्हणत असतो. मग ही दलाली किंवा कमिशन म्हणजे काय त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करूया. काही वेळेला वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्या आपला माल स्वतः विकू शकत नाहीत, म्हणून त्या काही लोकांना किंवा एजंटांना त्या वस्तू, कपडे, पुस्तके, साबण, जमीन, जनावरे, वाहने विकण्याची जबाबदारी देत असतात आणि अशा मध्यस्थ लोकांना दलाल किंवा कमिशन एजंट असं म्हटलं जातं. आपल्याकडं भाजी मार्केटमध्ये किंवा धान्य मार्केटमध्ये फळं फुलं जिथं विकली जातात त्या ठिकाणी मध्यस्थामार्फत किंवा दलालामार्फत, ज्यांना आपण बागवान किंवा आडत्या म्हणत असतो, अशा लोकांच्या मार्फत ही विक्री करण्याचं काम केलं जातं. आणि ही मध्यस्थी करून हा व्यवहार घडवून आणल्याबद्दल त्या लोकांना जो मोबदला मिळतो त्याला दलाली किंवा आडत किंवा कमिशन असं म्हटलं जातं. म्हणजे कमिशन मीन्स sometimes it is not possible for a company to sell their manufactured goods. In such a case, the company assigns responsibility of selling the goods like books, clothes, soap, etc. The person gets some remuneration for the service. The remuneration is called commission. The person who provides such type of service is called commission agent. Commission is decided in terms of percentage. म्हणजे कमिशनचे दर जे असतात ते सगळे पर्सेंटेज स्वरूपामध्ये ठरवले जातात. आपण म्हणतो 10%, 5%, 2% असे शब्द आपण व्यवहारामध्ये ऐकत असतो. हे कमिशन ठरवण्याचे दर पर्सेंटेज स्वरूपामध्ये ठरवले जातात. इफ वन्स ऑफ लँड, हाऊस, कॅटल एक्सेट्रा want to sell the belongings, it is not easy for them to find such customers. म्हणजे काही लोकांना गिराईक किंवा कस्टमर सहजासहजी सापडत नाहीत. त्यावेळेला हे एजंट लोक त्यांची भेट घडवून आणतात आणि तो व्यवहार घडवून आणतात. त्यामुळे काही व्यवहारामध्ये एजंट हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. In such a situation, the person who brings the sellers and the buyers together is known as mediator or agent or commission agent.
Food grains, vegetables, fruits, and flowers are also sold with the help of mediators or an agents. For the job, agent gets commission. The commission is received from the seller or the buyer or both of them. Now next part is rebate. Rebate means सूट. The organization like Khadi Gramodyog, handloom shops, handicraft selling center, bachat groups, etc. give attractive discount on the special occasion. आपल्याकडे खादी ग्रामोद्योग, हातमाग, हस्तकला वस्तू विक्री केंद्र, महिला बचत गट संस्था काही विशिष्ट प्रसंगी ग्राहकांना सूट देत असतात. उदाहरणार्थ गांधी जयंती निमित्त खादीच्या कापडावर सूट दिली जाते. अशा वेळेला दुकानदाराला छापील किमतीपेक्षा जेवढे कमी रक्कम मिळते त्याची भरपाई शासन करत असतं आणि ही जी सूट आहे तिला रिबेट असं म्हटलं जातं. इन्कम टॅक्समध्ये सुद्धा एखादी व्यक्ती जर ठराविक उत्पन्न मर्यादेमध्ये बसत असेल तर त्याला आयकरामध्ये सूट मिळते, त्याला सुद्धा रिबेट असं म्हटलं जातं. म्हणजे रिबेट ही एक प्रकारची सूट आहे आणि ती विशिष्ट अटीनुसार मान्यताप्राप्त संस्था किंवा शासन यांच्याकडून रिबेट दिलं जातं. द मॉनिटरी कॉम्पेन्सेशन इज नोन ॲज रिबेट. Hence, rebate is also a type of discount. The individual having income up to certain limit also receive some discount on their payable income tax. This discount is also known as rebate. या प्रकरणामध्ये आपण डिस्काउंट, कमिशन आणि सूट या घटकांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. आपण आशा करूया की आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. आपण याचा परत सविस्तरपणे अभ्यास करावा. धन्यवाद.